सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या अंजनगाव येथे तणावाचं वातावरण आहे, तर स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानं तसंच टायर जाळल्यानं जमावानं हिंसक पवित्रा घेतलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे, तर यावेळी 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमावबंदी कलम 144 लागू करण्यात आला आहे। अंजनगावात मंदिराच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे। हा पुतळा अनधिकृत बसवण्यात आल्याचा आरोप एका गटाने केलाय, त्यामुळे जोपर्यंत पुतळा हटवला जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका विरोधी गटाने घेतली। त्यामुळे पोलिसांनी हा पुतळा हटवण्याचं काम हाती घेतलंय। तर दरम्यान काल रात्री पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज मध्ये अनेक मराठा समाज बांधवांवर घरात घुसून लाठी हल्ला केलाय, त्यामुळे अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक गंभीर जखमी झाले आहेत, तर अनेक घरांचे दार खिडक्या मोडल्या आहेत। तर आज अंजनगाव येथे खोलोबा या मंदिराच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्रूढ पुतळ्यांच्या जागेवरून कालच्या दगडफेकीच्या घटनेनंतर आज दुसऱ्या दिवशी अंजनगाव या ठिकाणी मराठा व धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आले। दिवसभर तणावपूर्ण वातावरण असल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलाय। विजय सिंह जाधव, एकमत डिजिटल, सोलापूर। Thanks for watching Ekmat Digital.